म्हणतो, देता एक रघुनंदन वरकर दंडी देईल कोण, असं अगदी वाक्य पाठ आहे आमचं. म्हणतो पण येता जाता, पण प्रत्यक्ष वेळ आली की त्याचं सोडून बाकी सगळ्यांची नावं घेतो. आणि म्हणून आमची जी होणारी कामं असतात ना, ती पण कामं होत नाहीत. सहज जाता जाता होणारी कामं आहेत ती. हात पाय दिले आम्हा काम कराया, डोळे दिले बघाया, वाट आम्हाला हे हातपाय जे दिलेत ना, ते सहजासहजी दिलेले नाहीयेत आणि विनाकारण दिलेले नाहीत. प्रत्येकाच्या मागे भगवंतांनी आपल्याला हा जो देह दिलाय ना, हा देह देण्यामागे काहीतरी त्याचा भाव आहे. त्याला काहीतरी आपल्याकडनं हवंय. तो मागत नाही, त्याच्याकडे घेऊ नाहीच आहे, त्याच्याकडे फक्त देव आहे. तो आपल्याकडे काही मागत नाही आणि तो मागत नाही म्हणून आम्ही काही देत नाही. एक छान कथा आहे बरं का, म्हणजे अशीच कुठेतरी वाचलेली आहे. एक IAS ऑफिसर रिटायर्ड झाले आणि त्यांच्याकडे सगळे पाहुणे मुक्कामाला आले. तुमच्या आमच्याकडे असतात ना, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, काय काय होते ते सगळे पाहुणे आले आणि ते मुक्कामाला राहिले. परत नाहीच गेले हो, जायचं नावच नाही. किती त्यांना हकलायचा प्रयत्न करतायत हे, पण ते जायचं नाव घेत नाहीत. जे इतके वर्ष केलं ते आता बाहेर दिसायला लागलं. आणि म्हणून ते रोज देवाची पूजा करताना पत्नीकडनं देवाला नैवेद्यासाठी म्हणून कपभर दूध घ्यायचे. कारण डॉक्टरांनी सांगितलंय ना, दूध प्यायलं तर ते गाईचं प्या, त्यात साखर नको. मग देवाला नैवेद्य दाखवलं की तेच आपल्याला पिता येईल म्हणून ते घ्यायचे मागून आणि देवाला अर्पण करायचे. ती पत्नी रोज त्यांना माहिती असल्यामुळे ती थोडी साखर घालायची. आज घरात कुणीच नव्हतं, हे एकटेच होते. पूजेची तयारी केलेली नव्हती, काही नव्हती. स्वतः दूध घेतला, आज कपही मोठा घेतला, त्यात साखरही आपल्याला हवी तेवढी घातली आणि नैवेद्य अर्पण करायला सुरुवात केली. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, काय म्हणायचं होतं ते सगळं म्हणून झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आज नेहमीपेक्षा साखर जास्त घातली आपण. आत हात घालून साखर काढायला लागले, पटकन हात धरला. आतनं एक हात आला, हात तुझ्यामुळे मला रोज बिन साखरेचं दूध प्यायला लागतंय, आज तरी पिऊ दे. हे जे आहे ना, हे भगवंत आपल्याकडनं करून आपण काही करत नसतो. आपल्याला वाटतं की आम्ही करतो, आम्ही काही करत नाही. करतो तो करता करविता, म्हणताना म्हणतो करता करविता तोय, गप्पा खूप मारतो, पण प्रत्यक्षात वेळ आली की आम्ही आमचाच अहंकार पुढे करत असतो. म्हणून तर याला वाटलं ना की साखर जास्त झाली, नाही का? हे कशामुळे वाटलं तर ह्याचा जो सत्संग होता ना, मनुष्य जन्मामध्येच त्याला कळलं की भगवंतावरती भक्ती करायची म्हणजे कशी करायची. काल आपण पाहिलं की भक्ती ही भावामध्ये असते, बाकी कशात नसते. तुम्ही कितीही काही अर्पण करा, त्याच्यामध्ये भक्ती अजिबात नसते. मग भक्ती कशात असते तर तुमच्या फक्त भाव, तुम्ही त्याला किती स्मरताय याच्यावरती भक्ती अवलंबून आहे. रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, तुम्ही इथे आलायत ना, इथे स्थिर व्हा. आणि नुसतं स्थिर व्हा नाही, तुमची सगळी गाठोडी आहेत ना ती इथे चरणाशी ठेवा. कुठली गाठोडी? तुम्ही ते घरामध्ये साठवून ठेवता त्यातलं गाठोडं ते काही मागत नाही. तुमच्या इथे जे असतं ना ते गाठोडं मागतात.
इथलं गाठोडं मागतात, पण आम्ही हे सोडून बाकी सगळं द्यायला तयार असतो, पण ते मात्र देत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की त्यांनी अदलाबदल केली तर देताना. ते नाही करत अदलाबदल करतात, पण त्यात जे तुमचं चुकीचं आहे ना तेवढं काढून घेतात आणि जे बरोबर आहे ते देतात. पण हे समजण्यासाठी आम्हाला सत्संगाची खूप गरज आहे, आणि तो सत्संग हा अतिशय दुर्लभ आहे. सहजासहजी सत्संग मिळत नाही, संतांचा सहवास येता जाता मिळत नाही. तो जाणून बुजून तिथे जावं लागतं. कीर्तनाच्या इथे जाणून बुजून यावं लागतं. कायम इथे 12 महिने कीर्तन चालू असतात, पण आम्ही येतोच असं नाही. कधीतरी येतो, कधीतरी नाही. आज आलो 4 दिवस नाही. असं का होतं आमचं? तर याचं कारण आहे, ज्या दिवशी आम्ही येत नाही ना त्या दिवशी आमचं पाप आडवं येतं, म्हणून आम्हाला इकडे यावंसं वाटत नाही. आणि मग ते यावंसं वाटत नाही, पण ते आम्ही तसं न सांगता आम्ही काय सांगतो, आमचं काम होतं, तमके आले होते, मुलीच्या सासरचेच आले होते, सुनेच्या माहेर, सगळं ते कोणी नसतात. ते तुमचं पाप आहे. त्यांना सांगायला जाऊ नका तुम्ही आमचं पाप आहात म्हणून. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पण ते नाहीतर आपण काय केलं असतं की त्यांना घेऊन येऊ शकलो असतो की नाही, चला 1 तासभर तिथे बसू, नाही का. पण आमची इच्छा का होत नाही तसं करायची? त्याचं कारण सत्संग हा अतिशय दुर्मिळ आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात ना, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. पण ते केव्हा? ते सहज लागले तर. आणि ते सहज लाभले की आम्हाला वाटतं की ह्यांच्यामध्ये काही तथ्य नाहीये, हे काहीच नाही हो, नुसतं रामनाम राम 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 म्हणतात. काय त्या रामरामाला आहे? नुसतं रामराम म्हणून कुठे काही होतं का? काम करावंच लागतं ना. पण काम करताना सुद्धा जर रामनाम घेतलं ना तर केलेलं काम आहे ना ते अतिशय उत्तम होतं. बघा, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते, गुरुजी अभिषेक करतात आणि अभिषेक करताना विष्णू सहस्रनाम म्हणतात. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतवृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमांगतिः. असं संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणतात. आणि त्यावेळेला आम्ही स्वयंपाक करत असतो माता भगिनी. त्या दिवशी त्या स्वयंपाकाची चव कशी असते, किती वेगळी असते की नाही. तोच रवा, तीच साखर, तेच तूप, करणारी बाई तीच. पण त्या दिवशीचा शिरा त्याला आम्ही प्रसाद म्हणतो, आणि एरवीचा शिरा त्याला म्हणजे म्हणतात बघा आपल्याकडे, प्रसादाचा शिरा करा. प्रसादाचा शिरा केला तरी त्याला ती चव येत नाही प्रसादाची. का येत नाही? तर त्या दिवशी तो भाव नसतो. तो भाव का नसतो? तर आमच्या आजूबाजूला जे त्या दिवशी आत्ताच्या भाषेत सांगायचं मराठीमध्ये म्हणजे आरा, तो जो आरा असतो ना तो सगळा कसा असतो, त्या दिवशी पूजा असते तेव्हा पॉझिटिव्ह असतो, आणि जेव्हा पूजा नसते तेव्हा निगेटिव्ह असतो. आणि ज्या वेळेला तुमच्या भोवती निगेटिव्ह एनर्जी वावरत असते ना त्यावेळेला तुमच्या हातून होणारी, तुमच्या म्हणजे मी सुद्धा त्यातच आहे बरं, त्या दिवशी होणारी कामं ही चांगली कामं होतच नाहीत बघा. त्या दिवशी आपल्याला कितीही राग आला तरी तो राग आपण कुणावर काढत नाही, पण इतर दिवशी जरा मनाविरुद्ध होऊ देत, जरा किती आपला लगेच पार ते थर्मामीटर फोडून बाहेर येतो की नाही हो. डॉक्टर म्हणतात की नाही, अहो काय जरा थोडं मग गोळी घ्या. का होतं असं? याचं कारण हे आहे की सत्संग नसतो. सत्संग जेव्हा असतो ना तेव्हा आपोआपच आपला जो काय म्हणू आपल्या आजूबाजूचा जो ऑरा असतो, जी एनर्जी असते आपली स्वतःची, ती सगळी एनर्जी आपोआप पॉझिटिव्ह होऊन जाते. त्याला काही वेगळं करावंच लागत नाही.
काहीच करावं लागत नाही. आपोआप अरे ही असं म्हणते का, मग आपलं असंच असलं पाहिजे. 10 जण असं म्हणतायत म्हणजे हे असंच असलं पाहिजे असं आपल्याला तेव्हा वाटायला लागतं. आणि हे केव्हा वाटतं तर हे फक्त सत्संगामध्येच वाटतं. नाहीतर बघा अहो साधी एखाद्याच्या पायाला ठेच लागली म्हणून आपण भेटायला जावं, भेटायला आलेली लोक काय सांगतात, बाई जग ग, त्यावर ठेच लागली, त्यांनी ते काय पॉयझन झालं, गँग्रीन झालं, पाय तोडावा लागला, संपलं नाव. पण तेच जर सत्संगामध्ये असेल तर आपण काय म्हणतो, काही नाही का, रामनाम घे, सगळं बरं होऊन जाईल. होतं की नाही हे असं? पण हे केव्हा होतं, जेव्हा आम्ही नाहीतर हे असंच सगळं वाढत होतं. एक जण येतं होईल, ते म्हणतं गँग्रीन होईल, दुसरे म्हणतात अगं नुसता गँग्रीन नाही, पाय तोडून राहत नाही, काही होऊ शकतं. माझ्या सासूबाईंचं असंच झालं होतं. काय म्हणजे इतक्या आपण म्हणजे त्यांना, कारण आपल्या मनामध्ये सुद्धा त्या वाईट वेव्स, चुकीचे विचार आपल्या मनामध्ये पसरत असतात आणि तेच विचार आपण समोरच्या मनामध्ये टाकतो. पण हे जर सत्संगात असेल ना तर आपण पटकन म्हणून जातो, काही नाही ग, करुणाष्टक म्हण, पटकन बरं होईल. फार काही करू नको, भीमरूपी म्हण. आमच्या रखमाबाईंना काय सांगितलं होतं रुक्मिणी मातेला, तुझे पती घरी नाहीयेत ना, बाहेर गेलेत ना, काही करू नकोस, काही करू नकोस, फक्त या अश्वत्थाला प्रदक्षिणा घाल, प्रदक्षिणा घाल. त्या रोज प्रदक्षिणा घालतायत. आले की नाही हो विठ्ठल पंत घरी? बरं नुसते आले नाही, आम्हाला 4 भगवंत देऊन गेले. हे कशामुळे? कारण हे जे झालं हे कशामुळे झालं तर हे सत्संगामुळे झालं. संत सज्जन जेव्हा त्यांच्या बरोबर आपण राहतो त्यावेळेला ते आपल्या मनामध्ये असं छोटे छोटे उपाय सांगतात आणि आपल्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती बाहेर काढायचा प्रयत्न करतात. म्हणून सत्संगामध्ये राहायचं. आणि सत्संगामध्ये सत्संग मिळणं हे खूप अवघड आहे, हे आपल्याला सूत्रश्लोकात सांगितलंय. आणि सत्संग हा फक्त मनुष्य देहातच मिळतो, इतर कुठल्याही देहामध्ये सत्संग मिळत नाही. आम्ही किती म्हटलं की नाही आमचं कीर्तन होईपर्यंत ती गाय इथं येऊन बसते, ते बसते म्हणजे कुठेतरी इकडे, म्हणजे ती काय मुद्दाम येत नसते किंवा ती मुद्दाम बसत नसते. पण तुम्ही आम्ही मात्र मुद्दाम येतो, बसतो, ऐकतो आणि त्या श्रवणाने आमचे जे वाईट विचार आहेत ते रोज 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 ऐकलं की आपोआप एक दिवस बाहेर पडतात. आणि मग वाटतं जन्मुनी केले सखा, की कानावर हे शब्द पडतात आणि मग वाटायला लागतं की अरे खरंच हा मनुष्य देह हा मिळालाय, हा कशासाठी मिळालाय, त्याचं काहीतरी सार्थक करायला हवं. आणि हे सार्थक केलं ना की मग आचार्य म्हणतात तसं मग पुन्हा पुनर्जन्म नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरजननी, हे पुन्हा पुन्हा घडत नाही. आणि हेच महाराज आपल्याला सांगतायत ना शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे आता पुनर्जन्म
असेल तर पुन्हा पुन्हा हा मनुष्य देह प्राप्त केला तर तो त्या गुणातनं आपण मुक्तच होणार नाही. आणि ते मुक्त होण्यासाठी महाराज आपल्याला साधा सोपा उपाय सांगतात की आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नाव घ्या. ते नाव घेतलं ना की आपोआप हा मनुष्य देहाचं सार्थक होईल. कीर्तन परंपरेप्रमाणे एक माळ करू आणि नंतर चरित्राकडे वळू. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम.